मुंबई उपनगरातील ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पीयूष गोयल यांच्या मुलाचं भाषण ऐकण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। भाषण ऐकण्याची सक्ती करू शकत नाही असं म्हणत विद्यार्थ्यांनी बंड केलाय। दरम्यान विद्यार्थी जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती क्रांतीची नांदी असते असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर देशाच्या लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपचा बुरखा विद्यार्थ्यांनी पाडला असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं। Don't let your siblings, don't let anybody पीयूष गोयल का लड़का वहां पहुंचा और जैसे ही वहां के मैनेजमेंट ने जोर जबरदस्ती करके विद्यार्थियों का कहा कि अंदर जाके बैठो, कुछ विद्यार्थी समुदाय ने विरोध किया और वो विद्यार्थी समुदाय कम नहीं था, 300-400 विद्यार्थी थे उसमें, देखो वीडियो। तो उन विद्यार्थियों को बताना चाहता हूं कि बच्चों, तुमने बहुत अच्छा काम किया है। तुमने सिर्फ तुम्हारे कॉलेज में एक भूमिका नहीं निभाई, लेकिन लोगों के जो दिल में डर है वो डर को तुमने भगा दिया है। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय। काय म्हटलंय आदित्य ठाकरे यांनी बघूया। देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपचा बुरखा ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फाडला। विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करून परीक्षेच्या आधी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या परीक्षाच्या हाती देशाचं भवितव्य कसं सुरक्षित असेल।